गलद्दानगण्डं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारुशुण्डं जगत्त्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम्। अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री राम जय राम जय जय राम। 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 प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमद् शंकराचार्य सद्गुरु परम पूज्य डॉक्टर श्री कृष्ण दत्तात्रय देशमुख उपाख्य डॉक्टर का काम परम पूज्य मंदाताई गंधे या सर्वांच्या श्रीचरणी शिरसाष्टांग वंदन करतो। तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी व्युत्पत्ती किती बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो श्रीराम। तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन।
श्रीमद आद्यशंकराचार्य कृत विवेक चूडामणी या ग्रंथाचं आचार्यांच्याच कृपेनी आपण यथामती चिंतन करतो आहोत. आणि बोधोपलब्धी म्हणजे आत्मज्ञान हा आपला विषय सुरू आहे. श्री गुरुमुखातून प्राप्त उपदेशाचा परिणाम म्हणून हृदयी स्वयंभ असलेल्या आत्मतत्वाचा अपैसयाची म्हणजे आपोआप अनुभव प्रत्यक्ष व्हावं लागला. कोणाला? त्या शिष्याला. परोक्ष ज्ञानाची जी परिणती ज्यामध्ये व्हायला हवी ते अपरोक्ष ज्ञान त्या शिष्याला प्राप्त झालं. आणि मग समाधीतून व्युत्थान पावल्यानंतर तो जो शिष्य आहे तो स्वानुभव प्रकट करतोय. आपला विषय सुरू आहे. आणि एक छान वैशिष्ट्य आहे. आपण जो विचार केला या श्लोकांचं वैशिष्ट्य काय आहे तर शास्त्र, संत, सद्गुरू यांच्यावर ठेवलेली जी श्रद्धा आहे त्याला परिपूर्ण फलप्राप्ती ज्याला म्हणता येईल. की ती श्रद्धेने जे द्यायला हवं ते देऊन झालेलं आहे. त्या श्रद्धेचे 3 प्रकार आपल्याला माहिती आहे. परमपूज्य काका नेहमी सांगतात की श्रद्धेचे खरं 3च गोष्टी आहेत, 3च विषय आहेत असं म्हणूया. शास्त्र आणि संत एकमुखाने आपल्याला सांगतं काय की एक ब्रह्म नावाचं तत्व आहे. हा श्रद्धेचा पहिला विषय. दुसरं ते असं असं आहे. आता असं असं म्हणजे काय झालं? विवेक चूडामणी इतके श्लोक झालेले आहेत. म्हणजे थोडक्यात ते शास्त्रांनी सांगितलं, संत सद्गुरू जसं सांगतात तसं ते आहे. हे श्रद्धेचे पहिले 2 विषय. आणि तिसरा विषय ते मी आहे, सगळ्यात महत्वाचं. त्यामुळे काय वैशिष्ट्य आहे या श्लोकांचं ते मी सांगतोय. की शिष्याचं जे बोलणं सुरू आहे सध्या ते या 3ऱ्या प्रकारातलं आहे. म्हणजे साध्या भाषेत स्वानुभवाचं हे बोलणं आहे. म्हणजे आत्तापर्यंत ब्रह्मनावाचं तत्व त्याचं वर्णन काही कमी वेळा येऊन गेलेलं नाही आहे. भरपूर त्याचा विचार झालेला आहे आणि इतर वेळेलाही होतो, इतर अनेक ग्रंथांच्या निमित्ताने म्हणूया. स्वरूप लक्षणं, तटस्थ लक्षणं सगळ्या प्रकारे त्याचं वर्णन आपलं समजून घेऊन झालेलं आहे. अनेक वेळा आपण ते ऐकत असतो, वाचत असतो, बोलतही असतो. पण इथे जे वर्णन सुरू आहे त्याचं वैशिष्ट्यच हे आहे काय की तो जो श्रद्धेचा 3रा विषय आहे ती आता श्रद्धा परिपूर्ण झाली. आता श्रद्धेचं म्हटलं तर कामच उरलं नाही, कारण स्वानुभव आला. तर ती जी 3री श्रद्धा ते मी आहे याच्यावर श्रद्धा ठेवली. आणि मग सद्गुरू सांगतात तसं साधन चतुष्टय संपन्नत्व प्राप्त करून इत्यादी इत्यादी तो अनुभव आला. स्वानुभवाचं बोलणं सुरू आहे. थोडक्यात हे जे बोलणं आहे ते असं का, खरं का, बरं का या प्रकाराचं नसून हो नक्की अगदी खरं आहे, अत्यंत योग्य आहे या प्रकारातलं आहे. मी का हसलो तर ही भाषा ज्यांच्या परिचयाची आहे त्यांना कळलं असेल मी का हसलो. ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी थोडक्यात सांगतो वेळेने आपल्याकडे. पण परमपूज्य काका नेहमी एक दृष्टांत प्रवचनात आधी सांगायचे. कोणी ऐकलं असेल, काही जणांनी ऐकलं आहे मला खात्री आहे. ज्यांनी नसेल ऐकलं त्यांच्यासाठी की काका म्हणाले समुद्रावर पोहायला गेलो. पटकन सांगतो. सोबत एक मित्र होता.
त्याला पोहता येत नसल्यामुळे तो काठावर बसला. मला पोहता येतं असं मला वाटत होतं म्हणून मी आतमध्ये गेलो. हे सगळे शब्द आहेत परमपूज्य काकांचे. नको तितक्या खोल पाण्यात गेलो. बुडायला लागलो, गटांगळा खाल्ल्या, नाकातोंडात पाणी गेलं. कसा बसा जीव वाचून बाहेर आलो. आणि त्या मित्राला मी सांगू लागलो माझा अनुभव काय. अरे मी बुडलो होतो. तो म्हणाला असं का. अरे नाकातोंडात पाणी गेलं. तो म्हणाला खरं का. जीव गुदमरून मरायला झालं होतं. बरं का. अशा पद्धतीची त्याच्या प्रतिक्रिया. मग परमपूज्य काका म्हणाले माझ्या लक्षात आलं की हा असं का बोलतोय, तर मी जो अनुभव घेतला तो त्याला नाही. मग काका म्हणाले किरकोळ प्रकृतीचा होता त्यामुळे मी तो अनुभव त्याला देण्याचं ठरवलं. त्याला खांद्यावर घातला, नेऊन 4-5 वेळा बुडवून काढला पाण्यामध्ये, बाहेर काढला, आणून त्याची वाळूवर स्थापना केली. इतकं सगळं मला आठवतं त्या दृष्टांतातलं. कारण दृष्टांतच लक्षात राहतात, सिद्धांत कुठे लक्षात राहतात. असो, आणून त्याची स्थापना केली. तो घाबरला होता थोडासा असं म्हणाले काका. आणि मग काका त्याला पुन्हा सांगायला लागले, तेच सांगायला लागले जे आधी सांगत होते, की अरे मी बुडलो. तो म्हणाला हो अगदी बरोबर आहे. नाकात तोंडात पाणी गेलं, श्वास गुदमरला, अगदी खरं आहे. आता हे जे काय झालं, रूपांतर, ट्रान्सफॉर्मेशन बोलण्यात, अगदी खरं आहे, अतिशय योग्य आहे, अगदी बरोबर आहे. हे जे तो परमपूज्य काकांचा मित्र बोलायला लागला का, कारण त्यांनी तोच अनुभव घेतला. त्या पद्धतीचे हे श्लोक आहेत. एवढंच मला सांगायचं होतं. आणि परिणामतः शिष्याची भाषा जी आहे ती ब्रह्म असं आहे अशी नसून मी संग दोषवर्जित आहे, मी अवयवरहित आहे, मी लिंगदेहाभिमान शून्य आहे, मी अविनाशी, मी रागद्वेषादी रहित, मी त्रिविध परिच्छेद रहित, मी अविद्या मल रहित, मी सनातन, मी कर्तृत्व भोक्तृत्व रहित, मी षडविकार वर्जित, मी निष्क्रिय, मी शुद्ध ज्ञान स्वरूप, मी निर्विशेष, मी निरंतर मंगल रूप, इत्यादी. अशी भाषा या शिष्याची सुरू आहे. अहम, प्रत्येक त्या पदामध्ये अहम, मी कसा आहे. का, कारण आता अनुभव घेतलेला आहे. आता ते ब्रह्म कसं आहे असं सांगणं सुरू नाही, ती भाषा नाही, ती संपली. बोधोपलब्धी झाली, आत्मानुभव आला. म्हणून मी असा आहे, मी असा आहे, मी असा आहे असं म्हणून विचार केला तर ब्रह्मतत्वाचंच वर्णन सुरू आहे, कारण त्याच्याशीच एकरूप झालेलं आहे. पण भाषा काय आहे, मी असा आहे, मी निर्विशेष आहे. द्रष्टुः, श्रोतुः, वक्तुः, कर्तुः, भोक्तुः, हे जे सर्व अंतःकरणरूपी धर्म जे आहेत, अंतःकरण आदी सर्व धर्म, या सर्व धर्मांपासून मी भिन्न म्हणजे वेगळा आहे, असं अनुभवरूप कथन तो शिष्य करतो आहे. हे सगळं वर्णन, अतिशय सुंदर वर्णन तो शिष्य व्युत्थान पावल्यानंतर करतोय. त्याला काय, साध्या भाषेत बोललो आपण, अगदी त्याला काय वाटतंय ते तो सांगतोय. आपले होतं की नाही, थोडं काही प्राप्त झालं संसारात, इथे तर काय आता कृतकृत्य झालेला आहे तो. आणि जगाला सांगत नाही, हिंडत आहे. ज्यांच्या कृपेनी ती प्राप्ती झाली आहे त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आहे, प्रेम व्यक्त करतो आहे, शरणभाव व्यक्त करतो आहे. म्हणून म्हणालो छान वर्णन तो करतो आहे. आणि आपण सर्वजण असेच आहोत हे अनुभवायला कोणाला आवडणार नाही, सांगा बरं. ते बऱ्याच वेळा काही असतं ना, कुठे एखाद्या स्पर्धेमध्ये
कोणीतरी जिंकलेलं असतं किंवा एखादी लॉटरी जाहीर झालेली असते म्हणा, काही या पद्धतीचं. त्याच्यामध्ये ते वर्णन असतं की जिंकलेल्याला हे मिळणार आहे, ते मिळणार आहे, असं मिळणार आहे, तसं मिळणार आहे, येऊ मिळणार, तेव्हा मिळणार. छान वाटतं ऐकायला, चांगली गोष्ट आहे. पण ज्या क्षणी कळतं की तो जिंकलेला मीच आहे, कल्पना करा काय आनंद होत असेल. मग हे सर्व माझंच वर्णन आहे, कारण आत्तापर्यंत हे जे सगळं वर्णन मी वाचतो हे माझ्यासाठी त्या लॉटरीसारखं आहे. हा ठीक आहे, ब्रह्म असा आहे, ब्रह्म तसा आहे, डॉक्टर काकाचं म्हणतात, आणि मी आहे तसाच आहे इतके वर्ष झाली तरी. पण निदान हे शब्दज्ञानाने का होईना परोक्ष ज्ञानाचा विषय म्हणून म्हणूया, पण हे ऐकल्यानंतर कोणाला आवडणार नाही की हे असा अनुभव मलाही कधी येईल, अशी एक ओढ लागली पाहिजे. म्हणून मी आधीच्या सत्रात मागच्याला म्हणालो की डॉक्टर काका म्हणतात मोटिवेशन, रोज वाचावे हे श्लोक मोटिवेशनसाठी. कशासाठी मी परमार्थ करतोय, अखंड परमपूज्य काका सांगतात आहे माझ्यासाठी हे सगळं सुरू आहे. इन्स्पिरेशन फॉर साधना, शुद्ध मराठीत. असा हा सर्व विषय आपला सध्या सुरू आहे. आणि मागील सत्रामध्ये श्लोक क्रमांक 493 पर्यंत आपला अभ्यास झाला होता. आजच्या सत्रामध्ये अभ्यासासाठी पुढचा श्लोक घेऊया, 494 क्रमांकाचा. नाहमिदं नाहमदोऽप्युभयोरवभासकं परम शुद्धम. नाहमिदं नाहमदोऽप्युभयोरवभासकं परम शुद्धम. बाह्या बाह्याभ्यंतरशून्यं पूर्णं ब्रह्माद्वितीयमेवा अहम. पदच्छेद आहे की न अहम इदम, न अहम अदह अपि उभयोः अवभासकं परम शुद्धम बाह्याभ्यंतर शून्यम पूर्णम ब्रह्म अद्वितीयम एव अहम. असा त्याचा पदच्छेद आहे. अर्थ दिलेला आहे की मी हे न अहम इदम याच्यावर बोलतात आहे की अहम म्हणजे मी, इदम म्हणजे हे, न म्हणजे अपरोक्ष ध्यानाचा विषय नाही. मी न अहम अदह म्हणजे मी ते परोक्ष ज्ञानाचा विषयही नाही. तर या उभयंतांचे अपरोक्ष परोक्ष ज्ञानांच्या विषयांचे म्हणजे उभयो अवभासकम परमशुद्धम प्रकाशक, जे कार्यकारणाहून पर, निर्मल, बाह्याभ्यंतर शून्य म्हणजे बाह्यांतर कल्पना विरहित, पूर्ण, आणि ब्रह्म अद्वितीयम एव अहम म्हणजे अद्वितीय ब्रह्म तेच मी आहे. पुन्हा मी काय आहे सांगणं सुरूच आहे. मी ब्रह्म आहे या स्वानुभवाचेच कथन सुरू आहे. आता इथे थोडे स्पष्टीकरण त्यांनी दिलंय. हे म्हणजे इदम, की इदम ह्याचं दृश्य किंवा स्थूल प्रपंच असेही अर्थ केले आहेत, आणि त्यात व ह्या अर्थात फरक नाही. आणि अध याचे द्रष्टा सूक्ष्म असे अर्थ केले आहेत. अशी एक तळटीप त्यांनी इथे दिलेली आहे. न अहम इदम न अहम अधः अपि उभयो अवभासकम परम शुद्धम. बाह्याभ्यंतरम बाह्याभ्यंतर शून्यम हे नाहीच काही. आपल्याला माहिती आहे ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेव वशिष्यते. बृहदारण्यकातली श्रुती आहे ही. तो शांती मंत्रही आहे त्याचा. त्या बृहदारण्यकातल्या श्रुतीवरती भाष्य करताना आचार्य म्हणतात ओम पूर्ण मद म्हणजे
त्याचा जर आपण पदच्छेद केला तर ओम पूर्णम अदह असा होतो. आणि आचार्य म्हणतात की अद इति परोक्षाभिधायी सर्वनाम. अद शब्दाबद्दल. आणि तत्परम ब्रह्म इति अर्थ, म्हणजे त्याचा अर्थ काय आहे? ओम पूर्णम अधः म्हणजे तत्परम ब्रह्म इति अर्थ. म्हणजे अधः हे जे पद आहे ते परोक्ष अर्थ सांगणारं सर्वनाम आहे. परोक्षाभिधायी सर्वनाम. आणि त्याचा अर्थ ते परब्रह्म असा होतो. ते परब्रह्म. आता त्याच्या पुढे जसं ओम पूर्णमद, पुढे काय? पूर्णमिदम, पूर्णम इदम, असा त्याचा पदच्छेद आहे. त्याच्यावर भाष्य करताना आचार्य म्हणतात की तदे वेदम सोपाधिकम नामरूपस्थम व्यवहारपन्नम पूर्ण. तदे वेदम म्हणजे काय? तत एव इदम. तत एव. तत एव म्हणजे तेच हे. इदम तेच हे आहे. आणि हे म्हणजे काय तर नामरूपामध्ये स्थित, व्यवहार दशेला प्राप्त झालेलं, सोपाधिक इत्यादी, ते सुद्धा पूर्ण आहे. परमात्म स्वरूपाने ते सुद्धा पूर्ण आहे. उपाधी परिच्छिन्न विशेष रूपाने ते व्यापक नव्हे, पण परमात्म स्वरूपाने ते सुद्धा जे नामरूपामध्ये स्थित आहे, जे व्यवहार दशेला प्राप्त झालाय म्हणूया, सोपाधिक आहे म्हणूया, ते सुद्धा पूर्ण आहे. आता हे सर्व सांगण्याचा उद्देश काय आहे? मध्येच मी ती बृहदारण्यकातली श्रुती का आणली? कारण इथे अदह आणि इदम असे दोन शब्द आलेले आहेत. आणि या इदम आणि अदह या आलेल्या दोन शब्दांचा अर्थ जर नीट समजला नाही तर अपरोक्ष शब्दाने गोंधळ होऊ शकतो. कारण मी हे अपरोक्ष ज्ञानाचा विषय नाही असं म्हटल्याबरोबर प्रश्न निर्माण होऊ शकतो, अरे असं कसं म्हणतात आहे? आपण सातत्याने अपरोक्ष ज्ञान असा शब्द प्रयोग करतो आहोत. थोडक्यात, अगदी थोडक्यात बोलायचं झालं तर इथे अपरोक्ष ज्ञानाचा नेहमीचा अर्थ नाही, तर इथे अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष, म्हणजे इंद्रिय गोचर असा अर्थ होतो. आणि म्हणून खाली तळटीपमध्ये दिलाय की इदम याचा अर्थ दृश्य, स्थूल प्रपंच असा होतो. तेवढ्यासाठी एवढी सगळी मांडणी की बुवा गोंधळ उडू नये. अदह आणि इदम, आणि ते शब्द पुढच्या श्लोकात येणार आहेतच. आणि त्याच्याचमुळे मुख्य विषय या श्लोकाचा काय आहे तर बाह्याभ्यंतर शून्यम. हा मुख्य विषय, म्हणजे सांगणं नेमकं काय सुरू आहे या श्लोकामध्ये, तर बाह्याभ्यंतर शून्यम, की बाहेरचं म्हणजे आता त्याला पुन्हा इदम म्हणूया आणि आतलं म्हणजे अदह म्हणूया या संदर्भामध्ये, या दोन्ही विरहित म्हणजे केवल, म्हणजे इथला शब्द वापरायचा झाला अद्वितीय. अद्वितीयम अहम म्हणजे मी आहे. आता समजायला छान सोपं झालं. न अहम इदम न अहम अदह अपि उभयो अवभासकम. या दोन्हीचा प्रकाशक, कारण आणि कार्य, परम शुद्धम. कारण तिथे बाह्याभ्यंतर शून्यम म्हटलेलं आहे. तिथे आतलं बाहेरचं हे आणि ते ही भाषाच संभवत नाही. असा कोण आहे पुन्हा? असा मी आहे. अहम मी आहे. कारण आधीच्या श्लोकांमध्ये मी कसा आहे हे सांगणं सुरू होतं, पण ते जगताच्या संदर्भाने होतं. अजून एक मार्मिकता, श्लोकाचा अर्थ गर्व, त्याचा गर्भित अर्थ लक्षात यावा म्हणून. उदाहरणार्थ, आपण आधी काय वर्णन अभ्यासलं होतं? संग दोष वर्जित आहे, कर्तृत्व भोक्तृत्व रहित मी आहे, रागद्वेषादी रहित मी आहे, इत्यादी सांगणं सुरू होतं की नाही? पण आता ह्या श्लोकामध्ये काय म्हटलंय? सर्व संदर्भ रहित निरुपाधिक मी आहे असं सांगितलेलं आहे.
आणि म्हणून बाह्याभ्यंतर शून्यम हा त्यातला मुख्य शब्द आहे. तो त्याचा मुख्य विषय आहे या श्लोकाचा. आणि म्हणून हे सांगण्यासाठी सुरुवात न अहम इदम न अहम अदह अशी केली. हे आणि ते, हे आणि ते म्हटलं की आला ना संदर्भ जगताचा, त्याच्याशिवाय हे आणि ते म्हणणार कसं? त्या संदर्भ रहित मी आहे असा त्याचा खरा अर्थ आहे. आणि निरुपाधिक मी आहे असं आता सांगितलेलं आहे. म्हणजे थोडी स्थूलाकडून सुरुवात करून म्हणूया, किंवा सोपाधिकाकडून सुरुवात करून म्हणूया, किंवा आपल्या अनुभवाचे जे विषय आहे. कारण मी स्वतःला करता समजतो, मी स्वतःला भोगता समजतो. तो शिष्यही समजत असेलच ज्ञान होण्याच्या आधी. त्यामुळे तो मी नाही, आता मी हा आहे, कर्तृत्व भोक्तृत्व रहित, आता मला कशाचा संग नाही, त्यामुळे संग दोष वर्जित, अशी मांडणी सुरू होती. ती करत 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 आता ह्या श्लोकामध्ये तो शिष्य सांगतोय, आता उपाधींचं वर्णनच नाही आहे. तेथे बाह्य आणि अभ्यंतर शून्य, पूर्णम ब्रह्म. ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्ण मुदच्यते. आणि ते ब्रह्म मी आहे, तेच मी आहे. अहम एव, असं पुन्हा एकदा वर्णन या श्लोकामध्ये त्या शिष्याने केलं. पुढे 495 क्रमांकाचा जो श्लोक आहे, याच साधारण आशयाचा हाही श्लोक आहे. तो वाचूया. निरुपम मनादितत्वम त्वमहमिद मद इति कल्पना दूरम नित्यानंदैकरसम सत्यम ब्रह्माद्वितीयमेवा अहम. पुन्हा मी कसा आहे याचं वर्णन सुरू आहे. कसा आहे मी? निरुपम, निरुपमम, अनादितत्वम, त्वम अहम, इदम अदह इति. पुन्हा आले शब्द. त्वमहमिद मद इति याचा पदच्छेद आहे तो. त्वम अहम इदम अदह इति कल्पना दूरम. या कल्पनेपासून दूर पुन्हा काय सांगणं सुरू आहे? खरं बाह्याभ्यंतर शून्यम, हाच आशय आहे. पुढे म्हणतात नित्यानंदैक रसम सत्यम ब्रह्म अद्वितीयम एव अहम. 495 क्रमांकाचा श्लोक, त्याचा अर्थ दिलाय की उपमा रहित अनादि स्वरूप तू, मी, हे, ते इत्यादी कल्पना वर्जित नित्यानंदैक रस सत्य आणि अद्वितीय असे जे ब्रह्म, तेच मी आहे. तेच मी आहे म्हणजे थोडक्यात खाली दिलाय की ब्रह्मात्मैक्याचेच वर्णन केले आहे. कारण मी असं आहे असं म्हणणं काय, आणि हे वर्णन केलेलं ब्रह्म तेच मी आहे असं म्हणणं काय, अर्थ एकच आहे. त्यामुळे त्वम अहम इदम अदह इति कल्पना दूर. पुन्हा अदह म्हणजे ते म्हणा, किंवा इदम म्हणजे हे म्हणा, शेवटी काय आहे? कल्पनाच. परंतु ब्रह्मरूप मी हा कसा आहे? तर कल्पना दूरम असं याच्यामध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे सर्व कल्पना वर्जित मी आहे. सर्व कल्पना वर्जित या ज्या सर्व, कारण हे म्हणा ते म्हणा, काय जगताच्या संदर्भामध्ये जे जे बोलता येईल ते सर्व काय आहे विचार केला तर? अंतःकरण कार्य ते आहे. मनोमय सृष्टी ती आहे, पंचदशीची भाषा. मन निर्मित ती आहे, अंतःकरणाचं कार्य आहे, ज्याला उपाधी असं म्हणतात. आणि मी तर कसा आहे? मी तर निरुपाधिक आहे. मी निरुपाधिक आहे. त्याच्यामुळे अधह म्हणजे ते, किंवा इदम म्हणजे हे, काहीही म्हणा तुम्ही, या शेवटी कल्पनाच आहे. आणि मी कसा आहे? मी कल्पना दूरम.
एक सुंदर ओवी 9व्या अध्यायात येते. माऊली म्हणते की तेची संकल्पाची सांज पै लोपे, तै अखंडित अखंडितची आहे स्वरूपे, जैसे शंका जात खेवो, लोपे सापपण माळेचे. सुंदर या 9व्या अध्यायात. तेची संकल्पाची सांज पै लोपे. आधी त्या कल्पनेनी काय होतं, द्वैत कसं निर्माण होतं वगैरे सगळं वर्णन माऊलींनी केलेलं आहे. पण त्याची संकल्पाची सांज जै लोपे म्हणजे द्वैत कल्पना, पुन्हा तो कल्पना शब्द आहे त्याच्यामध्ये, म्हणून ती ओवी आठवली की द्वैत कल्पनेची जी सायंकाळ आहे त्याला माऊलींनी संकल्पाची सांज म्हटलेलं आहे. जाऊ द्या, खूप छान विषय आहे तो. पण आता आपल्याकडे वेळ नाही, पण एक जाता जाता छोटासा उल्लेख की कल्पना सुरू आहे म्हणजे विपरीत ज्ञान सुरू आहे, म्हणून त्याला सायंकाळ म्हटलं. नाही तर अंधकारच म्हणता आलं असतं, कारण अज्ञान म्हणजे अंधकार. खरं बारकावा एक छान. पण द्वैत कल्पनेची सायंकाळ ज्ञानानी ज्यावेळी जाते, तेची संकल्पाची सांज जै लोपे. ती ज्ञान जेव्हा होतं तेव्हा ती माऊली म्हणते की संकल्पाची सायंकाळ काय होतं, ते अखंडितची आहे स्वरूपे. ते त्यावेळी मी अद्वैत रूपानी, अद्वितीयम, अखंड, नित्य, एक रस म्हणजे नित्यानंदैक रसम, या श्लोकातले शब्द आहेत सगळे. असा मी आहेच. जसं जैसे शंका जात खेवो, लोपे सापपण माळेचे. सापपण माळेचं जसं भ्रम गेला की माळेवर भासलेला तो जो सर्पपणा आहे तो नष्ट होतो, आणि काय होतं, माळेचं विशेष रूप स्पष्ट होतं आपल्यासमोर. थोडक्यात काय सांगणं सुरू आहे, तर कल्पना जेव्हा नष्ट होते तेव्हा वास्तव रूप प्रकट होतं. वास्तव रूप प्रकट होतं. आणि म्हणून इथे काय म्हटलंय की निरुपमम म्हणजे उपमारहित, अनादितत्वम, त्वम अहम, इदम अदह इति कल्पना दूरम. या सर्व कल्पनांपासून दूर असलेलं अनादितत्व, उपमारहित. आता त्याला काय उपमा देणार की जिथे संपूर्णपणे अदह आणि इदम दोन्हीचा निषेधच झालेला आहे. त्यामुळे अगदी स्वाभाविक आहे की ते उपमारहित आहे. हे सांगणं सुरू आहे, जे माऊलींनी त्या ओवीमध्ये आपल्याला तेच सांगितलं 9व्या अध्यायाच्या, की संकल्पाची सांज जै लोपे. ही माझी संकल्पना आहे, कारण मला हे जे द्वैत दिसतं आहे, नेह नानास्ति किंचन, हे जे श्रुतीचं सांगणं आहे, ते ह्याच पद्धतीने आपल्याला समजून घ्यावं लागतं. त्यामुळे भ्रम हा भ्रम आहे. आणि हे सगळं भ्रमात्मक बोलणं आहे, सर्व कल्पनेचं बोलणं आहे. त्याच्यातून हे इदम अदह हे शब्द तयार होतात. या सर्वांपासून, या कल्पनेपासून दूर असलेलं माझं स्वरूप आहे. आणि या श्लोकांमध्ये अहमची भाषा सुरू आहे, बरोबर. गेले कित्येक श्लोक मी काय आहे, मी कसा आहे, मी कसा आहे, मी कसा आहे, हे सांगतोय तो शिष्य आपल्याला. अहम म्हणजे साध्या भाषेत मीची भाषा सुरू आहे, मी कसा आहे. आणि मी म्हणजे अहंकार. आपण ज्याला मी असं म्हणतो, अहंकार. अहंकार म्हणजे, आपण अहंकार म्हणलं की आपल्या डोक्यात जे स्थूल अहंकार येतात, त्या तर त्याच्या अभिव्यक्ती आहेतच. पण इथे आपण अहंकार जेव्हा शब्द वापरतो, फार सूक्ष्म पदर आहे त्या अहंकाराचे. सूक्ष्म अहंकार, मी हा सगळ्यात सूक्ष्म अहंकार आहे. आणि अज्ञानावस्थेमध्ये चुकीच्या कल्पनेनी अहंकाराचं सूक्ष्म तादात्म्य असतं काही गोष्टींची. हे जे कल्पना दूरम म्हटलेलं आहे ना, आणि इथे
विचार केला तर शिष्य मीच्याच भाषेत बोलतोय, मी असा आहे, मी तसा आहे. पण अहंकाराचं सूक्ष्म तादात्म्य असतं. एक सुंदर श्लोक आहे तो दृग्दृश्य विवेकमध्ये. अहंकारस्य तादात्म्यम चिच्छाया देह साक्षिभी सहजम कर्मजम भ्रांतिजन्यम च त्रिविधम क्रमात. या क्रमाने, त्रिविधम क्रमात, या क्रमाने तादात्म्य आहे. कशाचं? अहंकारस्य तादात्म्यम, अहंकाराचं तादात्म्य. चिच्छाया, चिच्छाया म्हणजे चिदाभास. अहंकाराचं चिदाभासाशी काय आहे? तादात्म्य आहे. त्याला सहज तादात्म्य म्हणतात. देह, देहाशी कर्मज तादात्म्य. आणि साक्षीभी, साक्षीशी काय आहे? भ्रमज तादात्म्य असतं. कल्पना, ज्याचा आपण विचार करतोय. कारण कल्पना दूरम म्हणजे काय हे समजलं पाहिजे आपल्याला. हे तीन प्रकारचं तादात्म्य सांगितलंय. आणि या शिष्याला ज्ञान झाल्यामुळे, म्हणजे ज्ञानोत्तर म्हणूया, या शिष्याचं काय झालेलं आहे? कर्मज आणि भ्रमज तादात्म्य नष्ट झालेलं आहे. कर्मज तादात्म्य, कर्मज तादात्म्य कशाशी असतं? देहाशी असतं. देहसंबंधी, साध्या भाषेत अगदी बोलायचं झालं, हा देह मी आहे की नाही? मला वाटतं मी अहंकारी नाही आहे. मी असं स्वतःलाच प्रमाणित करत असतो. पण शास्त्राचे निकष लावले की समजतं की हो, मी अहंकारीच आहे. कारण जोपर्यंत मला हा देह मी आहे असं वाटतंय, आणि या देह म्हटल्यानंतर त्याच्यात चारही देह आले, वेगळं त्याचं वर्णन करण्याची आवश्यकता नाही, तोपर्यंत शास्त्राच्या दृष्टीने, परमार्थशास्त्राच्या दृष्टीने मी अहंकारीच आहे. कदाचित स्थूल अहंकार नसतील. आणि हे जे देह मी आहे असं वाटणं, ज्याला तादात्म्य असं म्हणतात, ते ते कर्मज तादात्म्य आहे. कारण कर्म करण्यासाठी काय लागतो? देहच लागतो. पण हे कर्मज तादात्म्य त्या शिष्याचं गेलेलं असल्यामुळे तो देह संबंधाने बोलताना तो काय म्हणतो? मी अवयवरहित आहे की नाही वर्णन? सुरुवातीलाच बोललो होतो आपण. मी लिंग देहाभिमान शून्य आहे. म्हणजे स्थूल सूक्ष्म. मी कर्तृत्व भोक्तृत्व रहित आहे. हे सर्व काय आहे? हे सर्व देह संबंधी अहंकाराचं, म्हणजे माझं जे तादात्म्य होतं, ज्याला कर्मज तादात्म्य आपण म्हटलं, ते आता संपलं. हे तो शिष्य सांगतोय. देहसंबंधाने असा अनुभव आहे. तर कुटस्थ संबंधाने काय आहे? ज्याला इथे साक्षी म्हटलेलं आहे. साक्षी कुटस्थ एकच. कुटस्थ संबंधाने तो शिष्य म्हणतो की मी निष्क्रिय आहे, मी शुद्ध ज्ञान स्वरूप आहे. हे सगळं वर्णन आपण ऐकलं. मी निर्विशेष आहे, सदाशिव, मी निरंतर मंगल रूप आहे. हे सगळं वर्णन तो शिष्य जे करतो आहे, की हा माझा अनुभव आहे, स्वानुभव तो सांगतो आहे. याचा अर्थ असा आहे की जे भ्रमज तादात्म्य होतं कुटस्थाशी किंवा साक्षीशी, ते नष्ट झालेलं आहे. ते नष्ट झालं आहे. आणि चिदाभासाशी जे त्याचं सहज तादात्म्य, ते कोणाचंही कधीही नष्ट होत नसतं. त्याची गरजही नाही. तर ते काय होतं मग? ज्ञानोत्तर काय होतं? ज्ञानोत्तर ते नगण्य होऊन जातं. व्यवहारापुरती त्याचा उपयोग असतो. म्हणून तर जीवनमुक्त सुद्धा अशीच भाषा बोलतो. काय, मला भूक लागली, मला झोप आली, मला बाहेर जायचं आहे, मला ऑफिसला उशीर झाला. जर तो प्रापंचिक असेल, कर्म करत असेल, त्याची भाषा तशीच असते. त्या व्यवहारापुरती चिदाभासाशी ऐक्य आहे. त्याची गरज नाही आहे ते नष्ट होण्याची. तो विचार आपण केला एकदा. जसं मिहूण शब्दामध्ये दोन पती पत्नी अपेक्षित असतात, तसं या मी मध्ये हे दोन असतात, ते कुटस्थ आणि एक चिदाभास. त्यांचं आधी तादात्म्य होतं. अज्ञान काळात अन्योन्याध्यास होतो त्याचा.
ध्यानकाळात होत नाही. ते कूटस्थाशी असलेलं भ्रमज तादात्म्य नष्ट झालं. पण चिदाभासाशी असलेलं सहज तादात्म्य नष्ट होत नाही, गरज नाही. ते जर तादात्म्य नष्ट झालं असतं, कल्पना करा, तर तो शिष्य स्वतःचे अनुभवही सांगू शकला नसता. गरज नाही आहे, त्याची आवश्यकता नाही आहे, नगण्य होऊन जातं एवढं निश्चित. तेवढ्यापुरती काय, जे काय व्यवहारापुरती व्यवहार चाललेला आहे तेवढ्यापुरती जी काही भाषा वापरावी लागते, मला जायचं आहे, मला भूक लागली, मी झोपतो, तेवढ्यापुरती तादात्म्य. असं सगळं वर्णन इथे आलेलं आहे. कल्पना वर्जित आणि अहम, हे अहमचं जे एक काय म्हणूया पालुपद किंवा ध्रुवपद आहे या सर्व श्लोकांना. म्हणून आपण थोडासा अहंकाराचा विचार केला की नेमकं मी असा असा आहे म्हणताना त्या अहममध्ये काय बदल झालेला आहे शिष्याच्या. तर हे दोन तादात्म्य, कर्मज पुन्हा एकदा आणि भ्रमज निघून गेलेले आहे आणि आता व्यवहारापुरती फक्त उरलेलं आहे ते सहज तादात्म्य आहे चिदाभासाशी. आता पुढचा आहे पुढचा जो श्लोक आहे 496 क्रमांकाचा, तो बघूया. आत्तापर्यंत व्यष्टी पातळीवर हा शिष्य आपले अनुभव सांगत होता. म्हणजे काय, व्यष्टी पातळीवरती म्हणजे पिंड पातळीवरती म्हणूया, पिंड या दृष्टीने स्वतः एक जीव भाव आधी जो होता तो तर त्याचा आता नष्ट झालेलाच आहे, आत्मभाव सिद्ध झालेला आहे. पण व्यष्टी पातळीवरती सगळं बोलणं सुरू होतं, अनुभवाचं वर्णन हा शिष्य करत होता. आता हा जो श्लोक आहे 496 क्रमांकाचा आपल्या समोर येतोय, त्याच्यामध्ये तो शिष्य एकदम समष्टीच्या पातळीवरती आता बोलायला लागतोय. त्यामुळे शुद्ध मराठीत बकलप, याला वॉर्निंग असं म्हणतात. गमतीचा विषय वाचूया आपण 496 क्रमांकाचा श्लोक. नारायणोहम नरकांतकोहम पुरांतकोहम पुरुषोहमीशः अखंडबोधोह अखंडबोधो हमशेष साक्षी निरीश्वरोहम निरहम च निर्ममः. मी जसं म्हणा एकदम समष्टीचं वर्णन सुरू झालं. काय म्हणतो तो शिष्य, पुन्हा मी काय आहे ते सांगतोय, पण नारायण अहम, नरकांतक नरकांतक अहम, पुरांतक अहम, पुरुष अहम ईश, अखंड बोध अहम, अशेष साक्षी निरीश्वर अहम निरहम च निर्मम. नारायण, नारायण अहम, नरकांतक म्हणजे क्षीरसागरात शेषावर शयन करणारा नारायण मीच आहे. नरकासुराचा नाश करणारा कृष्ण मीच. त्रिपुरासुराचा नाश करणारा शंकर मीच. पुरांतक अहम. सर्वैश्वर्यशाली अव्याकृतात्मा मीच, नित्य चिद्रूप मीच आणि सर्वांचा प्रकाशक ईश्वरांतर शून्य, ज्या मला कोणी ईश्वर नियंता नसून मीच ईश्वर आहे असा अहंकार वर्जित व ममता रहित असा मी आहे. खाली दिलाय जगत पालक नारायणादी सर्व माझेच स्वरूप आहे असा हा शिष्य आता म्हणतो. काय म्हटलंय ते त्याला वापरलेली विशेषणं सोडून देऊ, क्षीरसागरात शेषावर शयन करणारा वगैरे, पण नारायण मीच आहे, कृष्ण मीच आहे, शंकर मीच आहे, अव्याकृतात्मा मीच, नित्य चिद्रूप मीच, सर्वांचा प्रकाशक मीच, ज्याला अन्य कोणी ईश्वर नाही म्हणजे शेवटचा नियंता मीच, आणि अहंकार वर्जित ममता रहित असा मी आहे. म्हणून मी मगाशी गमतीने म्हणालो बकलोप, समष्टीचं वर्णन आहे. असो, गमतीचा विषय बाजूला ठेवूया, पण संपूर्ण विचार केला तर संपूर्ण जगत
जे आहे ते कारणरूप आहे. कठीण झालं असेल वाक्य. सर्प रज्जुमय आहे किंवा रज्जू रूप आहे. आता समजायला थोडं सोपं झालं. सर्प रज्जू रूप आहे किंवा रज्जुमय आहे म्हटलं तरी चालतं. तसं हे संपूर्ण जगत सर्प कारणरूप म्हणजे ब्रह्मरूप रज्जुरूप आहे. 9व्या अध्यायामध्ये हे समस्त जगत जे आहे ते आपलंच स्वरूप आहे हे सांगताना भगवंत म्हणतात की अहम क्रतुः अहम यज्ञ स्वधा अहम अहम औषधम. असं बरंच वर्णन काही श्लोकांमध्ये आलेलं आहे. अहम क्रतुः अहम यज्ञ. यज्ञ म्हणजे कर्म. कर्माचं कर्म या दृष्टीने तिथे यज्ञाची भाषा वापरलेली आहे. कर्तुः म्हणजे यज्ञच होतो आणि यज्ञ म्हणजे यज्ञच होतो. एक श्रौत एक स्मार्त असतं, जाऊ द्या वेगळा विषय आहे. पण हे सर्व मीच आहे हे भगवंत तिथे सांगतात आहे जगताच्या संदर्भाने. आणि हे सांगताना भगवंत पुढच्या श्लोकात म्हणतात पिताहमस्य जगतो माता धाता पितामह वेद्यम पवित्र ओंकार ऋक्साम यजुरेवच. पिताहमस्य जगतो माता धाता पितामह. ते वेद्यम पवित्र ओंकार आपण सोडून देऊ, पण हे जे पहिलं चरण आहे ना या श्लोकाचं, की या जगाला धारण करणारा धाता, धारण करणारा पोषण करणारा म्हणूया, कर्मफल देणारा म्हणूया, हे सगळे असे आहेत त्याच्यामध्ये. कर्माध्यक्ष हा कोण आहे? हा मी आहे. आणि हे म्हणताना पिताहमस्य आणि माता धाता पितामह म्हणजे आई वडील, या जगाचा आई वडील आई बाप या जगाचा कोण आहे? भगवंत म्हणतात आहे मीच आहे. शिष्याची भाषा काय सुरू आहे या श्लोकामध्ये? नारायण, शंकर, कृष्ण, अव्याकृतात्मा, ते काय आहे? सर्व मीच आहे. आणि सगळ्यात महत्वाचं पितामह म्हणजे आजोबा. गंमत वाटते नाही? आजोबा. आजोबा म्हटल्यावर माझ्यासारख्याच्या मनात वात्रट विचार येतो, पणजोबाचं काय झालं मग? त्याचं उत्तर इथे दिलेलं आहे. काय? शेवटचा ईश्वर मीच आहे, नियंता आता माझा कोणी नाही. कारण पितामह किंवा आजोबा हे सांगण्यामध्ये आशय फक्त एवढाच आहे की आजोबा आहे म्हणून आई वडील किंवा वडील शक्य आहे. आणि पुन्हा आपला आत्ताचा विषय नाही आहे, पण इथे आई तोच आहे आणि बापही तोच आहे. आणि पितामह म्हणजे आजोबा मीच आहे, म्हणजे नित्य चिद्रूप सर्वांचा प्रकाशक मी आहे. आता आलं असेल लक्षात आपल्याला की पितामह आजोबा म्हणजे ब्रह्म असा अर्थ आहे. ब्रह्मतत्व निर्गुण निराकार निरवधी निरुपाधिक त्रिकालाबाधित आहे म्हणून सोपाधिकाची भाषा संभवते. आजोबा आहे म्हणून वडिलांची भाषा संभवते. हे सगळं कशासाठी बोलतोय? त्या शिष्यानी या थोडंसं श्लोकाचा संदर्भ घेऊन बोलायचं झालं तर पितामह मी आहे असा अनुभव घेतल्यामुळे, मी आजोबा आहे असा अनुभव घेतल्यामुळे माता पिता सुद्धा मी आहे असं तो म्हणू शकला. म्हणजे काय? नारायण मी आहे, कृष्ण मी आहे, शंकर मी आहे, या जगताच्या संदर्भाने. अरे, स्वरूप लक्षणाचा मी आहे सगळं सांगून झाल्यानंतर तटस्थ लक्षणाचं मी आहे, पितामह मी आहे सांगून झाल्यानंतर माता पिता पण मी आहे हे सांगितलं तर आश्चर्य वाटण्याची गरज नाही. असं तो म्हणू शकला कारण त्यांनी पितामह मी आहे हा अनुभव घेतला. आणि हा जो काय म्हणूया शिष्यरूपी थेंब ब्रह्मरूपी सागराला मिळाला आणि मग
तो थेंब जो होता तो सागरासारखा अमर्याद झाला, विशाल झाला, व्यापक झाला. कारण नाहीतर हा श्लोक वाचल्याबरोबर असा मनामध्ये विचार येऊ शकतो, असं कसं म्हणू शकतो मी शंकर आहे, मी नारायण आहे, मी कृष्ण आहे. तो थेंब सागरात जेव्हा मिळतो तेव्हा तो सागरा एवढाच विशाल होतो. आता अस्तित्वच राहिलेलं नाहीये वेगळं थेंब म्हणून त्याचं. थेंबुटा सागरी मिळाला. आणि म्हणून का काय ते माझं हे जे बोलणं आहे, माझं म्हणजे त्या शिष्याचं हे जे बोलणं आहे ते कोणाला अहंकाराचं वाटू नये, किंवा या जगताच्या आसक्तीतून मी हे बोलतो आहे अशी सुद्धा शंका कोणाच्या मनात येऊ नये. म्हणून काय म्हटलंय शेवटी, अहम निरहम च निर्मम. ईश्वर इथे जे ईश्वराचं वर्णन आहे, इथे जे तटस्थ लक्षणाचं वर्णन आहे असं म्हणूया, तो ईश्वरही निर्मम आहे, अहंकार वर्जित आहे, असाही त्याच्यात आशय व्यक्त होऊ शकतो. पण हा शिष्य मी आहे हे सांगतो आहे, म्हणून असाही अर्थ आपण नक्कीच घेऊ शकतो. हे सांगत असताना मी हे अहंकारातून बोलत नाही आहे, किंवा या जगताची मला फार आसक्ती आहे म्हणून मी याचा नियंता आहे असं बोलणं सुरू नाही आहे. तर जो पितामह आहे त्याच्याशी मी एकरूप झालो आहे. म्हणून माता, पिताहमस्य जगतो माता धाता पितामह. म्हणून मीच माता मीच पिता असं वर्णन दुसऱ्या भाषेत आपण बोलतोय जे इथे केलेलं आहे, असं तो शिष्य म्हणू शकला. पण म्हणून अहम निरहम च निर्ममः हे सांगायला तो विसरत नाही. तसं असं नको कोणाला वाटायला वाटू नका देऊ की मी अहंकारातून बोलत नाही आहे, हे मी आसक्तीतून बोलत नाही आहे, तर माझा हा प्रत्यक्ष अनुभव आहे. आणि कल्पना करा, हा शिष्य आचार्यांच्या समोर बसून बोलतोय. जर हे आक्षेपार्ह असतं तर आचार्य बोलले असते. नाही बोलल्यात पूर्ण विवेक चूडामणीमध्ये की तू असं कसं म्हणतोस, असं नाही आहे त्याचा अर्थ. म्हणून तो अर्थ समजून घेण्यासाठी थोडासा आपण त्या 9व्या अध्यायातल्या श्लोकाची मदत घेतली. असो, तर असे वर्णन जगतपालक नारायणादी. जगतपालक म्हटल्यावर आलंच माता आणि पिता. धाता म्हटलेलंच आहे, धातामध्येच आलं सगळं. पालन करतो, पोषण करतो, कर्मफलाचं कर्मफल देतो, तो देतो, तो कर्माध्यक्ष आहे. तोच स्वाम अविष्टभ्य मायेचा स्वीकार करतो, तेव्हा कुठे हे सगळं जगत निर्माण होतं, आणि मग त्याचा ईश्वर, आणि मग त्याच्यामध्ये सगुण साकार ही सगळी रूपं कृष्ण शंकर, आणि मग सगळे त्यांचं चरित्र, नरकासुराचा नाश, त्रिपुरासुराचा नाश इत्यादी, हे सगळं असं पुढे गोष्टी संभवतात. असं हे स्वानुभवाचं शिष्याचं बोलणं सुरू आहे. एक 3-4 मिनिटं राहिले आहेत, त्यामुळे आज आपण इथे थांबूया माता, कारण पुढचा श्लोक काही होणार नाही पूर्ण व्यवस्थित. इथे थांबूया. मी जसं म्हणालो की हे सगळं वर्णन खूप छान, मी असा आहे या दृष्टीने सुरू आहे. ते ब्रह्म तसं आहे वर्णन नाही आहे, सुरुवातीला आपण बोललो तसं. आणि असाच अनुभव आपल्या सर्वांना यावा असं आपल्याला हे सगळं वाचल्यानंतर हृदयामध्ये सदिच्छा उत्पन्न होते. त्याला सदिच्छा असं म्हणतात, शुभेच्छा असं म्हणतात, शुभाची इच्छा. आणि ती तशी व्हावी आणि तसा अनुभव सर्वांना यावा अशी सदिच्छा मी सद्गुरूंच्या चरणी व्यक्त करतो. आणि आजचे हे चिंतन परमपूज्य काकांच्या चरणी, सद्गुरू परमपूज्य डॉक्टर काकांच्या चरणी अर्पण करतो. थांबतो. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद मंगेश दादा. पुन्हा एकदा तुमच्या चरणी नमस्कार करतो. परमपूज्य काकांचं अथर्व शीर्षाचे प्रवचन आठवली.
त्वम 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 किती वेळ म्हणत बसणार आहेस, कधी अहम होणार आहे त्या त्वमचा. खरंय. कुणाला प्रश्न असल्यास आपला मायक्रोफोन ऑन करून प्रश्न विचारू शकतो. मंगेशजी, मला एक प्रश्न आहे. बोला. हा. अम, इथे तुम्ही 3 तऱ्हेचे अहंकार सांगितले. एक कर्मज, आणखीन कुटस्थ साक्षी म्हणजे पण तो अहंकार आहे का? इथे माझा गोंधळ झाला थोडा. तो जो श्लोक तुम्ही घेतला 3. पहिला सहज तादात्म्य आहे, ते चिदाभासाशी आहे. दुसरं देहाशी असलेलं कर्मज तादात्म्य आहे. आणि तिसरं कुटस्थाशी असलेलं भ्रमज तादात्म्य आहे. हो, मग त्याला भ्रमज तादात्म्य का म्हणतात? कारण कुटस्थ म्हणजे शेवटी साक्षी आहे ना, त्याच्याशी तादात्म्य नको का मग? कारण तादात्म्य अहंकार या दृष्टीने सुरू आहे. तादात्म्य नको आहे, आपल्याला एकरूप व्हायचं आहे. हा, 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 हा. अहंकाराचं तादात्म्य कोणाकोणाशी आहे असा विषय सुरू आहे, म्हणून त्याला अच्छा. तिथे भ्रमज तादात्म्य म्हटले. पण मग देह तादात्म्य, ते देहाशी पण एकरूप जे आपण म्हणतोय ते की साक्षी कुटस्थ साक्षीशी एकरूप होणं हे लक्षात आलं, पण देह तादात्म्य हे नको आहे ना खरं? ते नको आहे, मग ते जातं ज्ञान झाल्यानंतर. त्याला कर्मज तादात्म्य म्हणतात. ओके, थँक्यू. म्हणजे जर तुम्ही जो पितामहाचा उल्लेख केला तो तुम्ही भगवद्गीतेतून हम्म त्याच्या भगवद्गीता श्लोकातून इथे संदर्भ लावला होता का? 9व्या अध्यायातला श्लोक आहे तो. अच्छा. पितामहस्य जगतो माता धाता पितामह. अच्छा. पितामह म्हणजे आजोबा की नाही. होय पण होय आजोबा कोणत्या अर्थाने म्हटलंय तर ते होय. या दृष्टी. आणि चला अजून हम्म, एक छोटा प्रश्न होता, म्हणजे शाब्दिक लेवलचा प्रश्न आहे की तो अस्मद युष्मद जे म्हणतात आणि हम्म, इदम आणि मम, नाही इदम आणि अधः, हम्म. त्याचा काही संबंध नाहीये ना? माझ्या डोक्यात कदाचित गोंधळ झाला असेल त्या शब्दांमुळे. इदम मध्येच ते येतं ना. इथे आणि तिथे असं, म्हणजे हम्म, जवळ आणि लांब अशा प्रकारे. बरोबर, या दृष्टीने हम्म, हा ही हे आणि तो ती ते. हम्म. मराठी सर्वनाम. ठीक. अच्छा. ठीक आहे, कोणाला प्रश्न नसतील तर थांबू. श्लोक म्हणतो मी. ओके, तुम्ही व्हावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला, वारी सर्व रेष्ट नेऊन लया, संमोह जो वाढला, अज्ञानांध जनांसी मुक्त करुनी, शांतीपदी बैसवी, विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी हवी. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्रीराम.